नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भरपूर दिवस झाले तसे बकासूर आपल्याला कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसला नाही, म्हणजेच बकासूर खूप दिवसांपासून आरामावर आहे। मित्रांनो आता बकासूरबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे, तो म्हणजे बकासूर पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार। तर मित्रांनो, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी पार पडणारं भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं कर्रामाई केसरी असं ओपनचं मैदान आपल्याला मौजे गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे पार पडताना दिसणार आहे। मित्रांनो, हे मैदान ओपनचं मैदान आहे आणि या मैदानाचा प्रथम क्रमांक 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांक 88,000 रुपये, तृतीय क्रमांक 77,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 66,000 रुपये आणि असे उरलेले बक्षीस रुपये आणि क्वार्टर फायनलसुद्धा या मैदानामध्ये होणार आहे। मित्रांनो, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण STC लाईव्ह या चॅनलवर होणार आहे। मित्रांनो, प्रवेश फी 1,100 रुपये या मैदानाची प्रवेश फी आहे। मित्रांनो, या मैदानात बकासूर पळणार का? तर मित्रांनो, या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमिंद केसरी, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बकासूर आपल्याला या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे। मित्रांनो, पळणार तर बकासूरचा पायरा कोण असणार? तर मित्रांनो, बकासूरचा या मैदानामध्ये ओपनचा पायरा या मैदानामध्ये किंवा दुसरा पायरा मित्रांनो या मैदानामध्ये असू शकतो। तो म्हणजे मित्रांनो, एकतर या मैदानामध्ये घरचा साज या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो, तो म्हणजे महाराज आणि बकासूर, किंवा दुसरा एक नवीन नंदी या मैदानामध्ये आपल्याला बकासूरसोबत पळू शकतो। पण मित्रांनो, सर्वात जास्त चान्स आहे की बकासूर आणि महाराजच असा घरचा साज या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो। मित्रांनो, बकासूर या मैदानामध्ये गुलालात राहू हीच आपण प्रार्थना करूयात। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।